तर आता सणासुदीचे दिवस जवळ आलेले आहे, तर घर साफ करून आपण छानपैकी घटस्थापना वगैरे करत असतो। तर आपणही एक देवीचंच रूप आहे आणि ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये आपण वावरत राहतो, तर त्या वास्तूमध्ये स्वच्छता असणं तितकंच गरजेचं आहे। तर ती स्वच्छता करण्यासाठीच आज माझी तयारी सुरू झालेली आहे। तर म्हटलं आपल्याला जवळपास 2 ते 3 तास कंटिन्युअस स्वच्छता करायची आहे। तर त्यासाठी थोडंसं ब्रेकफास्ट करणं किंवा थोडीशी एनर्जी अजून शरीराला मिळवून द्यायची असं ठरवायचं। तर त्यासाठी मस्तपैकी सकाळी सकाळी गरम कांदे पोहे केलेले आणि त्यानंतर चहाबरोबर मस्त बिस्किट खाऊन आम्ही छान स्वच्छतेला सुरुवात केली। आता स्वच्छतेची सुरुवात ही आम्ही बाथरूमपासून केलेली होती। बाथरूम आणि टॉयलेट सर्वप्रथम व्यवस्थित क्लीन करायचे, कारण पावसाळ्यामुळे ना बरीचशी धूळ म्हणू शकतो आपण किंवा अशी चिकट चिवट डाग हे जे बाथरूमची जाळी जे असतात ना, तर त्याच्यावर खूप बसलेले जातात आणि हे आपल्याला जर काढायचे असतील पटकन, तर त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या कलर देण्याचा ब्रश असतो। तर त्या ब्रशने ना आपल्या घरामध्ये जो काही कपडे धुण्यासाठी आपण साबण वापरतो ना, तर त्या ब्रशला थोडासा साबण लावायचा। पहिल्यांदा खिडकी व्यवस्थित ओली करून घ्यायची आणि त्यानंतर ह्या ब्रशने ओली केल्यानंतर एक 2-3 मिनटं तसंच थांबून आणि नंतर ब्रशने तो जो काही मळ असेल त्या खिडकीच्या जाळीवर तो व्यवस्थित असा घासून घ्यायचा। जसं आपण घासू ना, तर तशी सगळी जी काही धूळ असेल, घाण असेल, जळमाटं असतील, तर ते सगळे निघायला सुरुवात होते आणि त्यानंतर थोडंसं आपण त्यावर पाणी मारलं की बघा अशा पद्धतीने सगळे जाळे जळमाटे धूळ निघायला मदत होते। आणि बाथरूम जर टाईल्स तुम्हाला छान चकचकीत हव्या असतील आणि कधी जर तुम्हाला काही सोल्युशन किंवा बाथरूम टाईल्स स्वच्छ करण्यासाठी एखादं लिक्विड तयार करण्याचा कंटाळा आला, तर त्यावर बेस्ट सोल्युशन जे आहे ते म्हणजे कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा साबण। तर त्याने सुद्धा टाईल्स एकदम छान निघतात आणि खालची जी फरशी असते बाथरूमची ती सुद्धा अगदी सुंदर आणि व्यवस्थित निघण्यास मदत होत असते। तर ब्रशच्या सहाय्याने तुम्ही थोडंसं तो जो साबण असतो तो खाली थोडा रब करायचा आणि छान घासून काढायचं आणि नंतर पाणी टाकून व्यवस्थित बाथरूम जे आहे किंवा टॉयलेटसुद्धा जे आहेत ते जर व्यवस्थित घासून जर घेतले ना, तर एकदम छान चकचकीत टाईल्स निघायला मदत होते। त्यानंतर आपण घरामध्ये बघा आपले बेसिन वगैरे जे असतात ना, तर बेसिनचा जो नळ असतो तर तो तुम्हाला मी मागे एक सोल्युशन सांगितलेलं होतं एका व्हिडिओमध्ये। वाटल्यास त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही एकदा तो व्हिडिओ बघा। त्याच्यावरून तुम्हाला जे नळावर क्षाराचे डाग जमा होतात ना, तर ते काढून टाकण्यासाठीचं सोल्युशन होतं। पण ते सोल्युशन जर तुम्हाला करण्याचा कंटाळा आला, तर तुम्ही साधं आपला भांडे घासायचा साबण असतो ना, तर त्याने सुद्धा जर नळ व्यवस्थित घासून घेतले तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित निघण्यास मदत होते। तर ॲट दी एंड आम्ही दोघांनी मिळून छान बाथरूम्स आणि टॉयलेट जे आहे ते अगदी व्यवस्थित मस्त चकचकीत केलेले आहेत आणि त्यानंतर आता छान घर स्वच्छ करायचं आहे, कारण सकाळपासून नाश्ता वगैरे झालेला होता आमचा आणि सगळं म्हणजे घरामध्ये थोडंसं लेकरांनी खाण्याचे वगैरे अन्नकण खाली सांडलेले होते। तर कधी पण आहे ना, घर पुसण्याच्या अगोदर आपण एक ना झाडू मारावा असं मला वाटतं, कारण झाडूमध्ये बऱ्याच वेळा केस असतील किंवा अन्नाचे कण असतील किंवा काही धूळधाण असेल ना, तर ती जर निघून गेली ना, तर आपल्याला जेव्हा आपण घर पुसून काढतो वायपरने किंवा मॉपने, तर त्यावेळेस ना घर स्वच्छ निघायला खूप सारी मदत होते। नाहीतर मग बऱ्याच वेळा असं होतं की आपण ओला जो मॉप आहे तो फिरवल्यानंतर ती घाण तिथेच त्या फरशीला चिकटून राहते आणि नंतर पुन्हा आपण जेव्हा फॅन लावतो, फरशी जेव्हा कोरडी होते, पुन्हा ती धूळ जी आहे ती कोरडी होऊन पुन्हा ॲज इट इज तशीच तिचा वावर फरशीवर राहतो आणि मग पुन्हा आपल्याला पुसल्यासारखं सुद्धा वाटत नाही। त्यामुळे एक थोडासा आपण झाडू जर मारला ना, तर घर पुसण्यापासून आपल्याला जो आळस किंवा कंटाळा येतो किंवा खूप थकल्यासारखं वाटतं ना, तर ते थकल्यासारखं पण वाटत नाही, कारण पटपट आपलं जे घर आहे ते व्यवस्थित पुसल्या जातं। तर त्यासाठी पुसण्या अगोदर एक छान झाडू मारायचा, त्याच्यामुळे केस वगैरे काही बारीक लेकरांनी केलेली काही कचरा वगैरे असेल तर तो कचरा पण निघून जायला खूप सारी मदत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले शारीरिक श्रम खूप वाचतात जेव्हा आपण फरशी पुसायला घेतो।
तर त्यासाठी पहिल्यांदा छान मस्तपैकी झाडू मारून घेतला. तुम्ही झाडूमध्ये बघत असाल बऱ्याचशा गोष्टी, कागद झालं किंवा शार्पनर केलेलं होतं पेन्सिलने, तर त्याची सगळा कचरा वगैरे फरशीवर सांडलेला होता. मग मस्तपैकी झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी पुसायला लागलेली आहे. तर पुसण्याच्या अगोदर ना पहिल्यांदा मी आज रविवार आहे तर थोडीशी ना बाल्कनी धुवून घेणार होते. कारण काय होतं, बाल्कनीमध्ये ना प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्याला तेच जाणवतं की वरती जर कोणी धुतलं किंवा काही त्यांनी वरतून काही फेकलं म्हणा किंवा काही झालं ते लगेचच ते आपल्या गॅलरीमध्ये येतं. आणि ती धूळसुद्धा जर कधी, आता सध्या पाऊस आहे पण उन्हाळ्याचे बऱ्याचदा मला असा अनुभव येतो की बाल्कनीमध्ये जो कठडा असतो ना त्याच्यावर खूप सारी धूळ जमा होते. त्याच्यामुळे तो नियमित पुसावा तरी लागतो, नाहीतर ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा ब्रशने असा छान घासून जर घेतला ना तर मग धूळ जी आहे ती पाण्यावर बसत नाही आणि मग काळपट डाग ह्या पांढऱ्या कठड्याच्या भिंतीवर दिसत नाही. त्यानंतर ही जी बाल्कनीची खालची जी फरशी आहे ना ती सुद्धा कधी कधी पावसाचं पाणी म्हणा किंवा लेकरांनी काही टाकलं वगैरे असं जर केलं ना तर ती थोडीशी अशी गुळगुळीत होऊन जाते. त्याच्यामुळे थोडासा सर्फ वगैरे टाकून छान ना, कुठलाही तुमच्याजवळ जो ब्रश असेल त्याने घासून जर घेतलं तर त्याला काही चिकटलेलं असेल ना तर ते मस्तपैकी निघून जाऊन ती फरशी पण एकदम अशी लादी म्हणू शकतो आपण, चकचकीत निघायलाही मदत होते. आणि आठवड्यातून एकदा असं करावं असं मला वाटतं की जे मी करत असते. आणि त्यानंतर रोजच्या रोज आपण जी फरशी पुसतो तर त्याच्यामध्ये ना कुठलंही अँटीसेप्टिक लिक्विड जे तुमच्याजवळ असेल ते ॲड करून आणि मगच फरशी पुसावी, जेणेकरून लहान लेकरं जेवण करतात आणि आपण जेव्हा ना बाहेरून वगैरे येतो तर तसेच पाय घेऊन आपण घरामध्ये वावर करत असतो. आता माझ्या घरामध्ये मी जेव्हा कधी बाहेरून येते तेव्हा किमया झालं, मी झालं किंवा यांना, आम्हाला सगळ्यांना आम्ही सवय लावून घेतलेली आहे की बाहेरून आलं की ॲटलिस्ट हात आणि पाय धुवायचे. तर त्याच्यामुळे ना काय होतं, लहान लेकरं काही खाली पटकन जर पडलं ना आपल्या डोळ्यानं देखत नाही पण आपण जेव्हा नसतो तर त्यावेळेस ते पटकन खालचं उचलून खाऊन घेतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं असं इन्फेक्शन वगैरे होऊ नये. त्याच्यामुळे कुठूनही बाहेरून जर आलं ना तर आपण हातपाय तोंड जर धुतले तर आपल्या लेकरांना पण तीच सवय लागते. आणि किमयाचंही तसंच आहे. इव्हन स्कूलमधून जरी आली तरी पहिल्यांदा हात धुणार, पाय धुणार व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित फ्रेश होणार आणि मगच ती बाहेर येणार. त्याशिवाय ती असं पटकन बाहेरून आली स्कूलमधून आणि बॅग ठेवली आणि मग घरामध्ये कुठे जाऊन बसली किंवा खेळत बसली असं कधीच मला अजूनही आठवलेलं नाही. तर अशा पद्धतीने आपण जर लेकरांना वळण लावले ना तर मग ते वळण त्यांच्या पण अंगीकारायला खूप सारी मदत होत असते. आणि आज असं ठरवलेलं होतं की फक्त बाथरूम आणि टॉयलेट आणि आपलं जे काही वरचं धूळ वगैरे जे आहे हॉलमध्ये तर ती फक्त झटकून काढायची. तर सगळी धूळ वगैरे किंवा जाळ वगैरे जे कुठं दिसत असेल तर तिथे मी झाडूने छान काढून घेतलं ते आणि नंतर मग फरशी पुसायला घेतलेली आहे. तर फरशी वगैरे छान मस्तपैकी पुसून झाली. आणि आज ना स्पेशली तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल, जेव्हा कधी आपण सिलेंडर जिथे ठेवतो ना तर त्याच्या खाली ना खूप सारी माती किंवा असे डाग पडलेले असतात पाण्याचे, तर ते आज मला खरे पुसून काढायचे होते. त्याच्यामुळे मग यांना मी सांगितलं की तो सिलेंडर बाजूला काढून घ्या, कधीतरी सिलेंडर व्यवस्थित स्विच ऑफ करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तो सरकवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्या खाली व्यवस्थित पुसून घ्यायचं. नाहीतर मग ना त्याच्या खाली पाण्याचे डागसुद्धा तयार होतात. कारण आपण ना त्याच्या खाली जी ट्रॉली लावतो ना तर त्याच्यामुळे जास्त आपण सरकवत नाही. आधीच त्या सिलेंडरचा आपल्याला खूप भीती वाटत असते आणि मी सुद्धा सरकवत नाही, फक्त त्याच्या बाजूने काय असेल ते पुसून घेते. त्याच्यामुळे आज ठरवलेलं म्हटलं पुसण्यामध्ये ते सिलेंडर व्यवस्थित सरकवून घ्यायचं आणि त्याच्या खालून व्यवस्थित पुसून घ्यायचं. कारण जिथून ती सिलेंडरची नळी जाते ना तर तिथून बारीक बारीक विटाची माती जी असते ना ती खाली पडत असते माझ्या किचनमध्ये सिलेंडरच्या जागी. तर त्यामुळे ना मग सगळी असा थोडंसं असं मातकट होऊन जातं. तर मग त्याच्यामुळे तो सिलेंडर सरकवून त्यानंतर सोफे वगैरे ॲज युजल नेहमीप्रमाणे मी माझे सरकवून आणि छान मस्तपैकी घर एकदम क्लीन केलं. तर घर जर क्लीन केलं ना तर आपल्याला एकदम असं प्रसन्न, छान, सुंदर आणि घरामध्ये ना फ्रेश वाटायला खूप सारी मदत होत असते. तर हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून थोडं काम जर आपण केलं ना तर ती कामं पण पूर्ण होतात, आपला हुरूप पण कायम स्वरूपी टिकून राहतो, आपल्याला कंटाळा पण जास्त
जास्त येत नाही, त्यानंतर थकल्यासारखं पण वाटत नाही आणि पुढचं काम करायला आहे ना आपण थोडंसं सजग राहतो किंवा आहे ना आपल्यामध्ये काम करण्याचा हुरूप टिकून राहतो। त्यामुळे थोडं थोडं काम करायचं, अगदी आपल्याला जमतंयच म्हणून सगळंच काम आटोपायला घ्यायचं असं करायचं नाही। त्यामुळे ना मग ते काम बघून किंवा तो पसारा बघून सगळा आपलं जीवावर येऊन जातं काम करायचं आणि मग आपल्याला असं वाटतं की उगाचच हा पसारा काढला आणि आवरायला सुरुवात केलेली आहे म्हणून असं, कारण पसारा काढेपर्यंत एवढा आपला निम्मा हुरूप निघून जातो। कुठली पण गोष्ट जेव्हा स्वच्छ दिसत चालते तसतसा आपला हुरूप वाढत चालतो, असं एक आपलं स्वतःचं काम करण्याचं गणित असतं किंवा नियम आहे। त्यामुळे त्या नियमाला अनुसरून थोडंसंच आपण काम करायचं आणि त्यानंतर स्वच्छता आपल्या घरामध्ये करत चालायची। जसजशी स्वच्छता दिसते तसतसं कामांचा हुरूप वाढत चालतो। तर अशा पद्धतीने सगळं मी माझं घर स्वच्छ केलेलं आहे आणि त्यानंतर साईड बाय साईड मी लगेचच मशीन लावून दिलेलं होतं, कारण घरामध्ये कपड्यांचा पसारा हा खूप मोठा पसारा असतो। जर आपण कपडे प्रॉपर मशीनला लावले नाही किंवा धुवून ठेवले नाही तर लॉन्ड्रीचे कपडे वाढत चालतात, धुण्याचे कपडे जसे वाढत चालतात मग तसे काय होतं, एखाद्या वेळेस आपल्याला एखादा ड्रेस घालायचा असला किंवा तोच ड्रेस आपल्याला पाहिजे असला तर त्याची अवेलेबिलिटी मिळत नाही। त्यामुळे न चुकता रोजच्या रोज कपडे जर तुम्ही मशीनने धुवत असाल तर मशीन लावलं गेलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं मशीनचं नियोजन असलं पाहिजे की जेणेकरून रोजच्या रोज जो टब ठेवलेला असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्ही न धुतलेले कपडे जमा करत असाल तर रोजच्या रोज तो 0% दिसला पाहिजे, जास्त कपडे साचलेले दिसले नाही पाहिजे की जेणेकरून तिथला जो एरिया आहे तो क्लीन दिसण्यास मदत होईल। तर अशा पद्धतीने मी आज थोडीशी माझी नवरात्र म्हणा किंवा दसऱ्याच्या निमित्ताने साफसफाईला जी सुरुवात केलेली होती तिचा एंडही मी आजच केलेला आहे आणि छान मस्तपैकी टॉयलेट, बाथरूम, त्यानंतर किचनच्या खाली व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे जिथे मी सिलेंडर ठेवते तिथे। आणि मस्त बाहेर आली तर बाहेर येऊन बघते तर झाडाला एवढे गुलाबच आहे, याला मिनी गुलाब वगैरे असं आपण म्हणू शकतो। तर त्या झाडाला एवढे गुलाबाची फुलं आलेली आहे आणि खूप साऱ्या कळ्या पण आलेल्या आहे आणि आता आहे ना ह्या मोगऱ्याची थोडीशी मला कटिंग करायची आहे। होतं असं आहे की त्याची एकच फांदी खूप सारी वाढत चाललेली आहे आणि मग ती आडते पण आहे वाढण्यासाठी आणि असा मोगऱ्याचा झुपका पण दिसत नाही आहे। मग त्याच्यामुळे म्हटलं याची छान मस्तपैकी कटिंग करू। तर त्याच्या अगोदर मस्त झाडांना पाणी दिलं आणि मग जेव्हा आता जरा वेळाने मी याची छान मस्तपैकी कटिंग करणार आहे। तर अशा पद्धतीने जर आपण कामं आटोपली तर कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कामांची मिळवू शकतो, उत्साह कायमस्वरूपी टिकून ठेवू शकतो आणि नेक्स्ट काम करण्यासाठी आपलं मन किंवा बुद्धी तयार राहते की उद्या आपल्याला कशा प्रकारे कामांचं नियोजन करायचं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का, खूप कष्टाने व्हिडिओ तयार करते आहे तर त्याला तुमचाही छान प्रतिसाद मिळतो आहे, तर त्याबद्दल तुमचीही खूप 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 आभारी आहे, कारण तुमच्याशिवाय सगळ्या गोष्टी अशक्य आहे। तर तुम्हीही तितकेच महत्त्वाचे माझे फॅमिली मेंबर आहेत। तुमच्यामुळे व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याबद्दलही मी खूप आनंदी आहे। तर चला, जशी मी सुरुवात केलेली आहे नवरात्र दसऱ्याच्या साफसफाईला तशी तुम्हीही पटकन सुरुवात करा। कमी वेळेत कमी कष्टामध्ये छान मस्तपैकी स्वच्छता करा जेणेकरून आपलं घर मस्तपैकी चमकून उठेल। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पटापट कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा बरं का। तर चला, व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।